टेक प्रायव्हेट लिमिटेड बारामती या जैविक कंपनीच्या माध्यमातून आज आपण मुक्काम पोस्ट मोडलीम तालुका माडा या ठिकाणी कारल्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत. तर ह्या कारल्याच्या प्लॉटचे मालक आहेत शिंदे साहेब. तर शिंदे साहेबांनी US 33 ह्या व्हरायटीचं कारलं या ठिकाणी लावलेलं आहे आणि या कारल्याच्या व्हरायटीसाठी सुर्वे साहेबाच्या माध्यमातून एसपी ॲग्रोटेक कंपनीची विविध उत्पादने या प्लॉटवरती आपण स्प्रे आणि ड्रिपद्वारे वापरलेली आहेत. तर सुरुवातीला आपण कारल्याच्या प्लॉटच्या मालकाची ओळख करून घेऊया. साहेब, तुम्ही तुमचं नाव, गाव आणि पत्ता सांगा. नमस्कार, मी स्वप्नील शिंदे मोडलीम. स्वप्नील शिंदे मोडलीम. तुम्ही सुरुवातीपासूनच कारल्याच्या प्लॉटवरती वैभव सुर्वे सरांच्या माध्यमातून एसपी ॲग्रोटेकची जैविक उत्पादने ह्या प्लॉटला वापरलेली आहेत. तर मला वैभव सर, मला सांगा तुम्ही काय काय उत्पादने यांना दिलीत? सुरुवातीला आपण मुळीसाठी आपण रूट पॉवर दिलेलं आहे आणि त्यानंतर वरून आपण स्टेम वेल, SP गोल्ड याचा स्प्रेसाठी आपण दिलेलं होतं. आणि त्यानंतर सेटिंगच्या पिरियडमध्ये आपण त्यांना 13-40-12-61 हे दिलेलं आहे. तर 13-40-12-61 वापरून तुम्ही बघा की सेटिंग झालेलं आहे, तोडा झालेला आहे, 1-2 तोडे झालेले आहेत. तर 12-61मुळे कारली साईज, लांबी तुम्ही बघू शकता. तर तुम्ही शेतकरी बांधवाच्या माध्यमातून तुम्ही बघा, तुम्हाला हे आपण 13-40-12-61 हे सेटिंग पिरियडमध्ये दिलेलं होतं. त्याच्यापासून तुम्हाला काय फायदा झाला? फायदा म्हणजे माल ज्यादा निघायला लागला आपला. बरं, म्हणजे एसपी ॲग्रोटेकची 13-40-13-12-61 रूट पॉवर, स्टीम वेल वगैरे दिल्यामुळे आतापर्यंत ह्या कारल्याचे किती तोडे झालेत? आपले 4-5 तोडे झाले. 5 तोडे झालेत. आणि आता शेवटचा तोडा किती दिवसापूर्वी तोडलेला आहे? कालच तोडलेला आहे. किती महिने निघाला माल? 1 क्विंटलच्या पुढे गेलेला आहे. 1 क्विंटलचे. आणि आतापर्यंत सर्व तोडाचा माल किती निघाला आहे? अजून चालूच आहे, अजून तसं काही नाही, पण टोटल टन क्रॉस झाला का आपला? टन नाही अजून. 1 टन क्रॉस झालेला नाही. आणि रेट आपल्याला मार्केटमध्ये काय मिळतोय? आपल्याला रेट बसते 40 रुपये. 40 रुपये. बरं, मला शिंदे साहेब सांगा, US 33 जातीची व्हरायटी लावल्यामुळे आणि एसपी ॲग्रोटेकचे सुर्वे साहेबांच्या माध्यमातून प्रॉडक्ट वापरल्यामुळे तुमच्या कारल्याचा जो वेल आहे, सुरुवातीला द्राक्षाच्या स्टेजवरती हे कारलं केलेलं आहे. तर कारल्याचा ग्रोथ, त्याची वेलाची लांबी, पानाची कॅनॉपी, त्याच्यानंतर कारल्याची साईज, यामध्ये काय बदल जाणवतोय? चांगलाच म्हणजे बागावर अशी ही तेजगी दिसते एकदम. बरं, मार्केटमध्ये जे कारले येतात त्या कारल्याच्या रेटमध्ये आणि आपल्या कारल्याच्या रेटमध्ये काय फरक जाणवतोय? फरक पडतोय नाही, 4-5 रुपयाने महाग जाते कारले. ऑर्गॅनिक असल्यामुळे 4-5 रुपयाने फरक जाणवतोय. बरं सुर्वे साहेब, मला सांगा, तुम्ही एसपी ॲग्रोटेकचे सगळे प्रोडक्ट ह्या प्लॉटला वापरले. प्लॉटला कॅनॉपी जबरदस्त आहे, फुलकळी चांगली आहे आणि तोडे पण आता भरपूर होतात. 7-8 तोडे, 4-5 तोडे तर झालेले आहेत. परवाचा पण तोडा झालेला आहे. एवढा तोडा होऊन पण आता 3-4 दिवसापूर्वी 1 तोडा करून सुद्धा आतापर्यंत की तोड्याला प्लॉट आलेला आहे. तर तुम्हाला काय बदल काय जाणवतो आणि रिझल्ट कसा जाणवतोय? रिझल्ट हा काय टॉपमध्ये बसलेला आहे, जबरदस्त रिझल्ट आहे. मुळे व्यवस्थित चालते, वेल भरपूर, सगळं वेल पसरलेले आहेत. तर सेटिंगमध्ये भरपूर सेटिंग झालेली आहे. तर तुम्ही कारली तुम्ही ग्रोथ बघू शकता, साईज, लांबी, चमक, चकाकी. आणि मार्केटमध्ये सगळ्यापेक्षा 4 ते 5 रुपये किलोनं वाढीव रेट ह्या प्लॉटसाठी मिळत आहे. तर मार्केटमध्ये साधारणतः 35 रुपये, 34 रुपये रेट किलोला चालू आहे. तर ह्यांच्या प्लॉट कारल्यासाठी आता सध्याला 40 रुपयानं हा माल ह्यांचा जात आहे. तरी तुम्ही बघा, पूर्ण हा झाकलेला प्लॉट आहे. शिंदे साहेब, एसपी ॲग्रोटेकचे रूट पॉवर वगैरे ड्रिप म्हणून दिल्यामुळं जमिनीमध्ये पांढऱ्या मुळीची परिस्थिती काय आहे सध्या? भरपूर आहे पांढरी मुळी. आपण बघू शकतो का मायक्रोरायझा पांढऱ्या मुळी पण डेव्हलप झालेली दिसते का? सुर्वे साहेब, बघा बरं, थोडंसं बेडमध्ये पांढरी मुळी डेव्हलप झालेली दिसते. एसपी ॲग्रोटेकचं रूट पॉवर जमिनीतून दिल्यामुळे तुम्ही बघू शकता असंख्य मायक्रोरायझाचं प्रमाण वाढलेलं आहे. पांढरी मुळी किती वाढलेली आहे. आणि हे मायक्रोरायझाचं प्रमाण, पांढरी मुळी वाढल्यामुळं अपटेकचं प्रोसेस चांगलं आहे. आणि अपटेकची प्रोसेस चांगली आल्यामुळे झाडाचं ग्रोथ, ब्रँचिंग जबरदस्त आहे. तुम्ही पान बघू शकता, पान किती झुम आहे. कारल्याचं पान केवढं वाटतंय, दोडक्याच्या पानासारखं पान दिसतंय. तर शिंदे साहेब, एसपी ॲग्रोटेकचे प्रोडक्ट तुम्ही वापरून समाधानी आहात का? हो, समाधानी. तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकता? म्हणजे जे काय आता सध्या तरकारीमध्ये लोक कारलं वगैरे करतात त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? संदेश म्हणजे डोळे झाकून वापरलं तरी काय अडचण नाही. एसपी ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट वापरले पाहिजेत. आणि सध्या जैविक आणि ऑर्गॅनिक ही काळाची गरज आहे. रासायनिकतून थोडं बाहेर आलं पाहिजे. हो, तुम्ही जमिनीचा सेंद्रिय कर्ब वगैरे ह्या प्रॉडक्टमुळे चांगला वाढतोय. चांगलं वाटतं. तुम्ही 100% समाधानी आहात? 100% समाधानी. सुरेश साहेब, तुम्ही काय बोलता? आता सगळे शेतकरी बांधवांनी सांगितले, तेव्हा आता काय आपण काय पुढचं बोलायची अडचण नाही ना काय. ओके. तरी महाराष्ट्रातील इतर शेतकरी बांधवांनी कारला प्लॉट असेल का
किंवा दोडका असेल, भोपळा असेल किंवा इतर कोणतेही पीक असेल, तर त्या शेतकरी दादांनी एसपी ॲग्रोटेकचं हे पूर्ण ट्रीटमेंट चालू करावं आणि विषमुक्त शेती करून टाकावी, हेच माझं फक्त म्हणणं आहे. शिंदे साहेब, एसपी ॲग्रोटेक कंपनीवरती वैभव सूर्य सरांनी तुम्ही जे जे सांगितलं ते तुम्ही फॉलो केलेलं फॉलो आहे. करत आलेलं तर एसपी ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट वापरले त्याबद्दल आणि कंपनीला मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. आहे. धन्यवाद.